आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कम ऑन फास्ट. नीट लावा. हा नाही काय नेल पॉलिश एक्सपेन्सिव्ह आहे. कम ऑन. अरे गॉड व्हाट अ मेस. तू हे घ्या क्लीन करा आधी ते. सांगितलं ना एक्सपेन्सिव्ह आहे. अहो नीट क्लीन करा. गॉड. ओके 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 ठेवा 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 ते बाजूला. नीट लावा आता. यशोधरा हे सगळं काय आहे? काय झालं? ए तू डॉक्टरकडून इतक्या लवकर कसं आलास? ते फार महत्वाचं नाही. मला सांग हे सगळं काय चाललंय? अगं हे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस? काय झालंय? असं काय वागलोय आम्ही? फ्लोअर पुसायला नाही लावला अजून. जस्ट नेल पॉलिश. एवढा ओव्हर रिॲक्ट का करतोयस? त्यांच्याकडे हे असं काम करून घेताना तुला काहीच वाटत नाही? अरे असं काय काम करायला सांगितलं आम्ही त्यांना? नेल पॉलिश लावायला सांगितलं आणि आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. आम्ही म्हटलं नेल पॉलिश लावणार का? त्या हो म्हणाल्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का? नाही. बघ तुला काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट ताई, ते सगळं थांबव. तुम्ही आज जा. मला जरा यांच्याशी बोलायचं. यशोधरा, मला माहितीये त्या इथे आलेल्या तुला आवडलेलं नाहीये, पण त्यामुळे तू त्यांना अशी वागणूक देतेस? गॉड. आम्ही ना तोच विचार करत होतो की अजून तू किंवा आई दोघांपैकी कोणीतरी येऊन आम्हाला आमच्या चुका कसं का नाही दाखवते. आम्ही काहीही केलं, काही वागलं की तुम्हाला वाटतं आम्ही चुकतोच. अरे त्या इथे होत्या, आम्ही नेल पॉलिश लावायला सांगितलं, बस एवढंच. एवढंच? अरविंद, आय डोंट अंडरस्टँड. आय मीन आमची मैत्रीण असती, आमची बहीण असती, तिला आम्ही असं सांगितलंच असतं ना. इनफॅक्ट आम्हाला तर वाटतं की आम्ही त्यांना खूप फ्रेंडली वागवतोय, त्यामुळे त्यांना पाहुण्यासारखं वाटणार नाही. घरातच जात असं वाटतंय. यू नो व्हॉट, तू अर्थाचा अनर्थ करतोस, नथिंग एल्स. तू तुझ्या वागण्याचं ज्या पद्धतीने समर्थन करतेस ना, ते तितकंसं मला पटलेलं नाहीये. असो बरं, आज तू घरी कशी? ऑफिस मीटिंग्स काही नाही? नाही, काही महत्वाचं नव्हतं. आय मीन जे आहे ते आमची मुलं हँडल करू शकतात. झालं? इंट्रोडक्शन संपलं? आणखीन काही प्रश्न आहेत की आम्ही जाऊ? थँक्यू. हे नक्की काय चाललंय या घरात? यशोधराचं पाहुण्यांशी असं रागाने वागणं, त्या ताई पण हिचं सगळं मुकाट्याने ऐकून घेत होत्या. हे सगळं विचित्रच वाटतंय. आणि ह्या लोकांचा यशोधरा एवढा राग का करते? नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. शोधून काढायलाच हवं. रत्नपारखी काकांशी बोलून बघू का एकदा? मे बी ते काकूंना नाही, नको. या सगळ्याचा उगाच त्यांना त्रास व्हायचा. दुसरा काहीतरी मार्ग शोधायला हवा. हॅलो कदम, आपल्या ऑफिसच्या आसपास कुठे रेंटवर घर मिळतंय का जरा बघा आणि मला लवकरात लवकर अपडेट द्या. हो, जरा अर्जंट आहे. जावई बापू, जाऊन आलात का डॉक्टरांकडे? हो,
काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्याची गरज नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. चला बरं झालं. ही पत्रिका कोणाची? अक्षयची. गुरुजींना दाखवायची होती म्हणून जरा बोलावून घेतले. काय आहे, श्रेयसचं लग्न झालं पण अक्षयच्या लग्नाचा योग कधी आहे ते बघायला हवं ना. आई, आपल्या घरातली सगळी परिस्थिती बघता तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे? नाही, माझा तर कशावरही विश्वास नाही ना, म्हणून विचारतोय. अरविंद, जेवढी संकट जास्त येतील ना तेवढा त्याच्यावरचा विश्वास असतो तो घट्ट करायचा असतो. देव परीक्षा बघत असतो रे आपली. कोडी तोच घालतो आणि सोडवतो सुद्धा तोच, नाही का? येऊ का आई? या या गुरुजी, या या. या नमस्कार. बसा. बस. नम्रता, बरं, काय काम काढलं? ही अक्षयची पत्रिका आहे, ती जरा नजरे खालून घाला. दे. आई, तुमच्या शंकांचं समाधान या पत्रिकेत दिसतंय. म्हणजे अक्षयच्या लग्नाचा योग जुळून आलाय. वा, हे खूप छान सांगितलं तुम्ही. माझी मोठी काळजी भेटली. कसलं काय? मला काही खरं वाटत नाही ते. गुरुजी, आमच्या जावई बापूंना या घराची सतत चिंता लागलेली असते. त्याच्यावर काहीतरी तोडगा मिळतो का बघा. घराची चिंता म्हणजे नक्की कसली चिंता? गुरुजी, घराची, घरातल्या माणसांची. सगळं कधी मार्गी लागेल ना तेच कळत नाही. म्हणजे एक चांगली गोष्ट घडली ना की 4 गोष्टी वाईट घडतात. बरं, बघतो. बरं, मला सांगा, आपल्या घरामध्ये घरातल्या नातेवाईकांशिवाय कोणी पाहुणे आलेत का? हो, म्हणजे कालच आमच्याकडे पाहुणे आलेत. का हो, काय झालं गुरुजी? आलेले पाहुणे तुमच्या चिंता दूर करणारे आणि वास्तूसाठी शुभ आहेत. त्यांच्या या वास्तूत येण्याने तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. लक्ष्मीची भरभराट होईल. शंकांचं समाधान मिळेल. गुरुजी, काय बोलताय तुम्ही? आम्ही त्यांना धड ओळखत नाही आणि ते आमच्या घरी आल्यामुळे आमची भरभराट होईल? कसं शक्य आहे? अतिथी देवो भव. कोण कसं कोणाचं भाग्य घेऊन येतं हे त्या विधात्यालाच माहिती. कधी कधी योग यावा लागतो, तो तुमच्या बाबतीत जुळून आला आहे. आलेल्या पाहुण्यांचा आपल्याशी काय संबंध आहे ते आपण ठरवू नाही शकत. मला पटतंय गुरुजी तुमचं. तुमच्या घरात आलेली माणसं तुमचं भाग्य घेऊन आली आहेत. तुमच्याशी जोडली गेली आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांचं आदरातिथ्य करायला हवं, मान सन्मान करायला हवा. त्यांच्या वास्तव्यामुळे तुमच्यावर आणि घरावर येणारं संकट टळणार आहे. पण काय गुरुजी? पण त्यांचा अनादर, अपमान झाला तर या घरावर येणारं संकट अटळ आहे.
गुरुजी, आमच्याकडून या घरात आलेल्या कुणाचाच कधीच अपमान होत नाही. उलट त्यांचा आदरातिथ्यच करतो आम्ही. उत्तम. पण त्यांना जितके दिवस इथे राहायचंय त्यांना तितके दिवस इथे राहू द्या. तुमच्या सगळ्या चिंता मिटतील. अपसुकच तुम्हाला सगळा फरक जाणवेल. नमस्कार. या. येतो. आज बऱ्याच दिवसांनी चांगलं काहीतरी कानावर पडलं बघ. पण जर गुरुजी म्हणाले ते खरं असेल तर माझ्या नजरेला जे पडतंय ते फार बरं नाहीये. यशोधराचं त्यांच्या बरोबरचं वागणं बघता या घरावर नवीन संकट तर. हो हो, माझं सगळं लक्षात आहे. मी डील फायनल करते. ओके, आय कॉल यू बॅक. बाय बाय. मॉम, सी शनू बेबी, तुझी तब्येत बरी आहे ना? येस ऑफकोर्स. मग असले कपडे घालून कुठे चालली आहेस? यश आंटीकडे. व्हॉट? कशाला? आणि तेही असले कपडे घालून? किती लो क्लास वाटतात हे कपडे. जा आणि चेंज करून घे पहिल्यांदा. रिलॅक्स रिलॅक्स मॉम. यु नो, लो क्लास लोकांना इम्प्रेस करायला लो क्लास लुकच ओके आहे. तू यशकडेच चालली आहेस ना? पण तिथे कोण आहे असं लो क्लास चॉईस असलेलं? व्हेरी सिम्पल, अक्षयची आजी. पण मला सांग, हे खरंच खूप वाईट दिसतंय का? नो डार्लिंग, तू काही घातलंस तरी छानच दिसतेस. बट त्या अक्षयच्या आजीला इम्प्रेस करणं वगैरे जरा जास्तच नाही का वाटत आहे? आय मीन, मला तर अलीकडे असंच वाटायला लागलंय की तुला खरोखर त्या अक्षयशी लग्न करायचं आहे की काय? यू नेव्हर नो मॉम. बघ ना, तो राज काही कामाचा नाहीये, त्याच्याकडे पैसे पण नाहीयेत. पण तो चंपू, आय मीन अक्षय, त्याच्याकडे पैसाही आहे, प्रॉपर्टी आहे, नाव आहे आणि स्टेटस सुद्धा. म्हणजे तू नक्की काय? वेळ आली की मी ठरवेन, तो चंपू की राज ते. पण आता तरी माझा फोकस तो चंपू आणि त्याची प्रॉपर्टी एवढाच आहे. त्या इशिताला त्याच्या लाईफ मधून आउट करायचंय. कारण ती एवढी हुशार आहे ना की ती अजून त्या घरात थोडे दिवस राहिली तर अक्षय स्वतःच तिच्याशी लग्न करेल. आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. सो त्याआधी मला काही करून त्या घरातल्या बाकीच्या लोकांना इम्प्रेस करायचंय. वा शनू बेबी, मला वाटत होतं त्याहूनही तू जास्त हुशार निघालीस. ऑल दी बेस्ट. थँक्स मॉम. बरं चल, मी निघते. ओके बाय. आई बाबा तुम्ही जेवून घ्या. हो हो. थँक्यू. अरे वा, लंच इज रेडी. काही म्हणा, जेवणाची वेळ तुमची टळत नाही. काय नम्रता, झालं की आणखीन काही? नाईस मेन्यू. वरण भात पोळी, 2 भाज्या, डेझर्ट पण आहे. मज्जा आहे काही माणसांची. अरे बघताय काय, कमॉन खा खा. ते यांना बरं नसतं ना, वेळेत जेवायला पाहिजे. कमॉन कमॉन. यांच्यासाठीच आहे ना? हा, यांना वेळेत जेवायची सवय आहे ना. उप्स. असा अन्नाचा अपमान नका हो करू. आमच्या घरात आम्ही कसं वागायचं ते तू नको शिकवूस. हवं तर मी तुमच्या पाया पडते हो.
त्याने आत्ताच औषध घेतलं, त्याने डायबिटीस आहे. हे जर आता जेवले नाही यॅप त्याचे- यॅप 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 काय सारखं सारखं आमच्या यांना बरं नाही, यांची तब्येत बिघडली आहे, यांना औषध द्या, यांना वेळ जेवायला द्या. व्हॉट रबेश. हो खरंच त्यानं बरं नाहीये. हो मग आम्ही काय करायचंय? हं? सांगितलं होतं ना, सांगितलं होतं शहर सोडून जा, आमच्या नजरेसमोर येऊ नका, सांगितलं होतं ना, पण ऐकलं नाही तुम्ही. शहरात आलात परत. आणि एवढंच नाही, इथे आमच्या पॅलेस मध्ये येऊन राहताय तुम्ही. हाऊ डॅर यू. हॅलो, काय करतोयस? जेवलास? हो, तू? नाही, आता जेवेन. एवढ्या लेट? वेळेवर जेवत जा. उगाच हेल्थ खराब करून घ्यायची का? थँक्स. यापुढे लक्षात ठेवीन. एक विचारू? प्लीज. मी शॉपिंगला जायचा विचार करतेय. अचानक शॉपिंग? अरे, आपल्या घरी काका काकू आले आहेत ना, त्यांच्यासाठी काही वस्तू घ्यायचा विचार करतेय. इफ यू डोंट माइंड, तू येशील माझ्या बरोबर? नक्कीच. एक काम करतो, मी ऑफिसमधून निघालो की तुला बुटीकवरून पिकअप करतो. ओके. सो संध्याकाळी भेटूया. मी निघालो की कॉल करतो. रेडी राहा. डन. चुकलं आमचं. मला माफ करा. मला खरंच माफ करा. आमची माफी मागून काय होणार आहे? अँड यू नो व्हॉट, आम्हाला एक गोष्ट कळतच नाही. तुम्ही सारखं सांगता ना, आमचा नवरा आजारी आहे, बरं नाहीये, औषध द्या, जेवायला द्या. मग या पेशंट नवऱ्याला एवढ्या जेवणाचं काय करणार तुम्ही? पेशंटने एवढं जेवायचं नसतं, एक ताट इनफ आहे. हो की नाही? हो की नाही? यू नो व्हॉट, अजूनही भेळ गेलेली नाही आहे. कारण अजून जर तुम्ही इथे राहिलात ना, तर असंच रोज तुकड्यात तुकड्यात मरण देईन तुम्हा दोघांना. आम्ही काय केलं म्हणजे? किती वेळा सांगायची एकच गोष्ट? व्हॉट इज रॉंग विथ यू? कळत नाही का तुम्हाला? हा, किती वेळा सांगायचं? सांगितलं होतं ना, आमच्या नजरेसमोरून दूर व्हा. आज रात्रीच हे घर सोडून जायचं. परत यायचं नाही. आणि हे आम्ही सांगितलंय, हे जर इतर कोणाला कळलं ना, तर काठ आमच्याशी आहे. एकदा वाचलात म्हणजे प्रत्येक वेळी वाचायला असं होत नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. सावकाश होऊ द्या. काही लागलं तर हाक मारा, नम्रता आणून देईल. हॅव अ लवली लंच. श्रेयस जेवला असेल की नाही? आज विचारायचंच राहिलं कामाच्या गडबडीत. मेसेज करू की कॉल? तो बिझी असला तर?
संध्याकाळी वडापाव पार्टी. हो चालेल.